काय तुम्हाला माहिती आहे का की इंग्रजी बोलणं अवघड का वाटते? कारण आपण त्याचा पाया म्हणजे फाउंडेशनच विसरतो. जसं घर बांधायला विटा लागतात तसंच वाक्य बनवायला लागतात पार्ट ऑफ स्पीच. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि स्वागत आहे तुमचं A to L ऑल अबाउट लर्निंगमध्ये. आज आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 1ला सुरुवात करत आहोत. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलं तर शब्दांची भीती कायमची निघून जाईल. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात आधी समजून घेऊया पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नक्की काय. बघा, प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट भूमिका असते. त्या रोललाच आपण म्हणतो पार्ट ऑफ स्पीच. इंग्रजीमध्ये एकूण 8 प्रकार असतात. चला एक एक करून सोप्या भाषेत समजून घेऊया. नंबर 1 आहे नाऊन. नाऊन म्हणजेच नाम. सोप्या भाषेत सांगायचं तर नाव सांगणारे शब्द म्हणजेच नाऊन. मग ते व्यक्तीचं असो, वस्तूचे असो किंवा शहराचे असो. त्याचे एक्झाम्पल बघूया. राम बुक सिटी. त्याचं सेंटेन्स, राम इज अ बॉय. राम मुलगा आहे. इथं राम काय आहे? नाऊन आहे. नंबर 2 प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. जो शब्द नामाच्या जागी वापरला जातो त्याला आपण प्रोनाऊन असे म्हणतो. सारखं सारखं राम म्हणण्यापेक्षा आपण त्याला तो म्हणतो ना. त्याचं एक्झाम्पल बघूया. ही तो, शी ती, इट ते. सेंटेन्स, राम इज अ गुड. ही इज अ स्मार्ट. राम हा चांगला मुलगा आहे. तो हुशार आहे. इथं ही हे एक प्रोनाऊन आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, क्रियापद. वर्ब. जे शब्द ॲक्शन कृती दर्शवतात ते म्हणजेच वर्ब. ॲक्शन दाखवणारा शब्द म्हणजेच वर्ब, क्रियापद. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया. ईट खाणे, धावणे, लिहिणे हे सर्व वर्ब आहेत. त्याचे एक्झाम्पल, ईट, रन, राईट. सेंटेन्स, आय ईट अ फूड. मी जेवतो. इथं ईट ही एक क्रिया आहे. ओके. त्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह, क्रियाविशेषण. जे शब्द नाऊनबद्दल अधिक माहिती देतात. तो मुलगा कसा आहे? आनंदी आहे की दुःखी आहे? एक्झाम्पल, बिग मोठा, स्मॉल लहान, हॅपी आनंदी. सेंटेन्स त्याचा असं होईल, ही इज अ हॅपी बॉय. तो आनंदी मुलगा आहे. इथं हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे. 5वा प्रकार बघूया, ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. वर्बबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडवर्ब. क्रिया कशी घडली, पटकन की हळू. त्याचे एक्झाम्पल आहेत, क्विकली पटकन, स्लोली हळू. ही रन फास्ट. तो जोरात पटकन धावतो. ठीक आहे. तर हे ॲडवर्ब होतं. 6वा प्रकार बघूया, प्रोपोजिशन. प्रपोजिशन म्हणजे संबंधदर्शक शब्द. हे शब्द आपल्या स्थान, लोकेशन, वेळ किंवा दिशा दाखवतात. त्याचे एक्झाम्पल आहेत, इन मध्ये, ऑन वर, अंडर खाली. त्याचे सेंटेन्सेस असतील, बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. इथं ऑन हे पुस्तकाची जागा सांगते. ठीक आहे. 7वा प्रकार बघूया, कंजंक्शन, उभयान्वी अवयव. कंजंक्शन म्हणजे 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा हा एक डिंक म्हणजेच ग्ल्यू असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया, अँड, आणि, बट, पण, बिकॉज, कारण. त्याचं सेंटेन्स आहेत, आय एम टायर्ड बट हॅपी. मी थकलो आहे पण आनंदी आहे. 2 शब्द जोडत असते, वाक्य जोडत असते. इथे बटने 2 भावना जोडल्या आहेत. आणि शेवटचा प्रकार म्हणजे इंटरजेक्शन, उद्गारवाचक शब्द. आपल्या मनातील तीव्र भावना व्यक्त करणारा हा शब्द असतो. एक्झाम्पल त्याचं, वाव, वा, ओ, अरे, अलास, अरे रे रे. जेव्हा आपण खुश असतो किंवा आश्चर्यचकित होतो तेव्हा तो आपण वापरत असतो. तर मित्रांनो, हे होते इंग्रजीचे 8 खांब. हे व्यवस्थित समजले की वाक्य बनवणं एकदम सोपं जातं आहे. जर तुम्हाला डे 1चा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमच्यासाठी आजचा छोटा होमवर्क, खाली कमेंटमध्ये कोणताही एक वर्ब आणि एक नाऊन लिहून दाखवा. बघूया कोणाला बरोबर उत्तर येते. ठीक आहे. विसरू नका, लर्न टुगेदर ग्रो टुगेदर. भेटूया उद्याच्या डे 2च्या क्लासमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. थँक्स फॉर वॉचिंग.